अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात घडलेल्या एका थरारक खून प्रकरणाने संपूर्ण सोलापूर हादरून गेला आहे। पत्नीशी फोनवर बोलत असताना अचानक विवळण्याचा आवाज ऐकू आला आणि काही क्षणातच एका तरुणाचा निर्घुण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। मृत तरुणाचे नाव सिद्धाराम कैलास कटप, वय 20, राहणार आकाशवाणी केंद्र परिसर सोलापूर असे असून तो रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता। या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी संतोष महादेव पाटील, वय 19, राहणार कलावती नगर याला अटक केली आहे। शुक्रवारी रात्री सिद्धाराम आपल्या पत्नीशी फोनवर बोलत होता। पत्नीने फोन लाऊडस्पीकरवर ठेवल्यामुळे घरातील सर्वजण त्याचा आवाज ऐकत होते। बोलत असतानाच अचानक सिद्धाराम मोठ्याने विवळल्याचा आवाज आला। काहीतरी अनर्थ घडल्याची जाणीव कुटुंबियांना झाली, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संतोष पाटील याचे सिद्धारामच्या पत्नीसोबत विवाहपूर्व प्रेम संबंध होते। याच कारणातून त्यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू होता। शुक्रवारी रात्री संतोषने सिद्धारामला फोन करून एमआयडीसी परिसरातील एका कंपनी समोर भेटण्यासाठी बोलावले। दोघांमध्ये झालेला वाद काही क्षणातच विकोपाला गेला। संतोषने सोबत आणलेल्या कोयत्याने सिद्धारामवर सपासप वार केले। गंभीर जखमी झालेला सिद्धाराम रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनास्थळी भांडण सोडवण्यासाठी गेलेले सिद्धारामचे भाऊजी प्रमोद पाटील यांच्यावरही आरोपीने कोयत्याने हल्ला केला। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सिद्धाराम कटप हा अत्यंत गरीब कुटुंबातील मेहनती युवक होता। रिक्षा चालवून तो कुटुंबाचा सांभाळ करत होता। अवघ्या 1 वर्षापूर्वीच त्याचा विवाह झाला होता। त्याच्या पश्चात आई, 2 बहिणी आणि पत्नी असा परिवार आहे। घरातील एकमेव कर्ता पुरुष गमावल्याने कटप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेमुळे सुनील नगर आणि परिसरात हळहळ व्यक्त होत असून एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत।